जॉईन झाले? This call is now being recorded. आत्ताच्या क्लासमध्ये जे कोणी जॉईन झालेत, आपण क्लास 9चा क्लास आहे ना हा? हा. हा, मग अजून जे काही स्टुडंट जॉईन झालेत, आता हा जो आपला हा पहिला क्लास आहे, तर मला तुमची नावं माहित नाहीत. तर तुम्ही जसे मी क्वेश्चन विचारेन तसं तुम्हाला आन्सर द्यायचे, ठीक आहे? आणि नाही आलं तरी चालेल, मी एक्सप्लेन करेन. तर आता स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय? संच म्हणजे काय किंवा सेट म्हणजे काय? आता तुम्ही इन जनरल तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये संच हा शब्द कुठे ऐकलाय का किंवा सेट हा शब्द कुठे ऐकलाय का? कोणी उत्तर दिलं तरी चालेल हं? आणि नसेल तर नाही म्हणून सांगा. बघा आता स्क्रीनवर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, तुम्हाला आयडिया येईल त्याच्यानंतर. आता जेव्हा तुम्ही पुस्तकं घ्यायला जाता, तेव्हा ते जे शॉपकीपर असतात किंवा दुकानदार असतो, तो काय म्हणतो? पुस्तकाचा सेट. असं असं ऐकलंय का तुम्ही? पुस्तकाचा सेट असं म्हणताना? हो. हा, मग सेट म्हणजे काय? आता तुला थोडी आयडिया आली का? पुस्तकांचा सेट किंवा नोटबुकचा सेट. एक पेक्षा जास्त जर पुस्तक किंवा असेल तर त्याला आपण संच म्हणतो. आता बघ, आन्सर मी तुम्हाला दिले. व्हेरी गुड, तू ट्राय केलं. काय आहे की ज्या समूहातील घटक अचूक किंवा सुस्पष्ट असे सांगता येतात, त्या समूहाला संच असे म्हणतात. म्हणजे काय? आता तुला सांगता येईल की ते दुकानातून तू जेव्हा विकत घेतला टेक्स्टबुकचा सेट म्हणजे पुस्तकांचा सेट म्हणजे संच, म्हणजे 12 असतील, 13 असतील अशा पुस्तकांचा एकत्रितपणे समूह झालेला असतो. ठीक आहे, तर त्या समूहाला काय म्हणायचं? काय म्हणायचं? संच. Yes, संच असं म्हणायचं. आता आता तुम्ही सांगा मला एखादं एक्झाम्पल. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की संच म्हणजे काय, की एका विशिष्ट गोष्टींचा समूह झालेला असतो, म्हणजे एकत्रित आलेले असतात, त्याला आपण संच किंवा सेट असं म्हणतो. मॅम, वारांचा संच. कशाचा? वारांचा. व्हेरी गुड, वारांचा संच. म्हणजे कसं? जसं की तुम्ही म्हणता, आता तुमचा जे काही शाळा असती ती सुरू होती सोमवारपासून. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि पुन्हा एकदा सोमवार येतो. म्हणजे सोमवारपासून रविवारपर्यंत हे जे काही तुम्ही एकत्र समूह करता वारांचा, त्याला पण आपण संच असं म्हणू शकतो, म्हणजे सेट म्हणू शकतो. हो की नाही? येस मॅम. ओके, आता तुम्ही 2 एक्झाम्पल आपले झाले. आता अजून कोणाला आठवतंय का? राहुल, हर्षदा, तुम्हाला काही आठवतायत का एक्झाम्पल? प्रेरणा, एखादं एक्झाम्पल आठवतंय का की संच असू शकतो यामध्ये? Good evening, ma'am. काय? I'm here as a coordinator. ओ सॉरी. ओके मॅम. ओके, हर्षदा, अजून एखादं एक्झाम्पल सांगू शकशील? येस मॅम. हा, संख्यांचा संच. व्हेरी गुड, संख्यांचा संच. आता संख्यांचा संच म्हटले तर त्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक काहीतरी घ्यावं लागेल. स्पेसिफिक म्हणजे काय? आता संख्या, पण कोणत्या संख्या हा प्रश्न होतो ना. मग त्यामध्ये नैसर्गिक संख्या आहेत की पूर्ण संख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत. तर असा तुम्हाला स्पेशल काहीतरी कंडिशन घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो सेट सांगावा लागेल किंवा संच. आता जर मी म्हटलं इयत्ता 9वीच्या पुस्तकांचा संच, तर यामध्ये काय येणार? कोण सांगेल? यामध्ये काय येईल? इयत्ता 9वीच्या पुस्तकांचा संच. थोडा ट्राय करा, जमेल तुम्हाला. इयत्ता 9वी म्हणजे काय? 9वीच्या इयत्तेसाठी जे काही विषयांची पुस्तके आहेत ती जेव्हा आपण एकत्र कन्सिडर करतो त्याला आपण 9वीतल्या पुस्तकांचा संच असं म्हणणार. हो की नाही? म्हणजे मराठीचं असेल, गणिताचं असेल, भूगोलाचं असेल, इतिहासाचं असेल, तर या सगळ्या विषयांच्या पुस्तकांच्या समूहाला आपण संच असं म्हणतो. आता कळालं संच म्हणजे काय? क्लिअर?
शुअर? येस मॅम. ओके. आता तो लिहायचा कसा? संच आपल्या गणितीय भाषेमध्ये लिहायचा कसा याची आयडिया आहे? तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे का आता? येस मॅम. येस मॅम. ओके. तर टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एक पॅटर्न दिला असेल. ओके. तर आता मी तुम्हाला स्क्रीनवर संच लिहायचा कसा हे दाखवते. ठीक आहे. तर आपण आधी लिहायचा कसा ते बघू. बघा आता समजा मी इथे लिहिला की हा आहे माझा सेट ए म्हणजे संच, आणि जसं की आता तुमच्यामध्येच एकाने आन्सर दिलं की संख्यांचा सेट. आता समजा मी घेतलं की पहिल्या 5 नैसर्गिक संख्या. काय घेतलं मी? पहिल्या 5. तुम्हाला स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर आता मी काय लिहिलंय बघ, दिसतंय स्क्रीनवर? कोण सांगेल मी काय लिहिलं स्क्रीनवर आता? मी सांगू? हा 1 2 3 4 5. व्हेरी गुड. म्हणजे काय, इथे ज्या काही मी संख्या घेतलेल्या आहेत या मी एक कंडिशन मी स्वतः सेट केली की मला पहिल्या 5 नैसर्गिक संख्या यांचा समूह एकत्र करून संच लिहायचा आहे. तर आता नैसर्गिक संख्या सुरू होतात नंबर 1 पासून, म्हणजे एकापासून सुरू होतात ते अगणित पुढे जातात, म्हणजे आपल्याला शेवटची नैसर्गिक संख्या माहित नाही. तर त्यामुळे मी काय घेतलं की पहिल्या 5 संख्या. मग ए हे मी एक नाव दिलं, त्या सेटला एक नाव दिलं. तुम्ही बी देऊ शकता, तुम्ही सी देऊ शकता, आणि त्याच्या पुढे तुम्हाला जो काही संच घ्यायचा आहे त्याला हा जो कंस आहे याला इंग्लिशमध्ये म्हणतात कर्ली ब्रॅकेट, आणि मराठीत म्हणतात, कोण सांगेल मराठीत या कंसाला काय म्हणतात? याला नाव काय आहे या कंसाला? याला म्हणतात महिरपी कंस. काय म्हणतात याला? महिरप कंस. महिरपी कंस. हा, आणि इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो कर्ली ब्रॅकेट, कारण हे थोडस असं कर्ली असतो ना, म्हणून त्याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात. ठीक आहे. तर आता संच म्हणजे काय याची क्लिअर आयडिया आली का? येस मॅम. ओके. आता मी अजून एक सेट देते. समजा आता मी सेट घेतला बी आणि मी त्यामध्ये लिहिलं सोमवार, मंगळवार आणि बुधवार. तर मी सेट काय घेतला की आठवड्याच्या वारातील पहिले 3 वार यांचा समूह. मग सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे मी 3 वार घेतले. तुम्ही किती घेऊ शकता? किती म्हणजे रविवारपर्यंत तुम्ही घेऊ शकता, पण मी एक जस्ट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला काय सांगितलं की मी पहिले 3 वार घेतले आणि त्याला मी एक सेट कन्सिडर केला, बी असा सेट. ठीक आहे. तर आता याच्या पुढे अजून एक एक्झाम्पल समजा द्यायचं असेल, तर आता समजा मी त्याला नाव दिलं सेट सी, आणि सेट सी हा मी काय केलं की फक्त समसंख्या घेतल्या 1 ते 10 मधल्या. 1 ते 10 मधल्या समसंख्या म्हणजे काय? 1 ही समसंख्या नाहीये. त्याच्यानंतर समसंख्या कोणती आहे? ती 2. त्याच्यानंतर कोणती आहे? ती 4, 6, 8 आणि 10. पण जर मी कंडिशन अशी घेतली की 10च्या आतील, तर हा नंबर येईल का? नाही. नाही येणार. पण जर मी कंडिशन घेतली की संख्या 1 पासून ते संख्या 12 पर्यंत ज्या काही समसंख्या आहेत त्याचा मला समूह घ्यायचाय, म्हणजे त्याचा संच घ्यायचाय, तर त्यामध्ये 10 येईल का रे? येस मॅम. ओके, व्हेरी गुड. म्हणजेच ज्यावेळी कंडिशन दिलेली असते त्यावेळी आपण त्या कंडिशन नुसार सेट आपण घेत असतो. तर यामध्ये काय आहेत? या संचाचे काही प्रकार आहेत. आता तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे, तुम्ही मला सांगा कोणकोणते प्रकार तुम्हाला दिसत आहेत तुमच्या संचामध्ये, म्हणजे संच लिहिण्याच्या पद्धती. आता मी इथे एक संच लिहिलाय आणि हा एक संच लिहिलाय, पण त्यामध्ये पण 2 प्रकारच्या पद्धती आहेत. मॅम मी सांगू? हा, यादी पद्धत, गुणधर्म पद्धत. व्हेरी गुड. पहिली पद्धत आहे यादी, म्हणजे लिस्टिंग मेथड. यादी पद्धत. आता मी इथे नाव लिहिते यादी पद्धत. ठीक आहे. यादी पद्धत. आता यादी पद्धत म्हणजे काय की तुम्हाला लिस्ट बनवायची असते. जो काही तुमचा सेट आहे
तो लिस्ट मध्ये करायचा. जसं की मी मगाशी सांगितलं की मला 1 ते 12 या संख्यांच्या मध्ये ज्या काही समसंख्या येत आहेत त्याचा सेट मला घ्यायचंय, असं मी तुम्हाला सांगितलं. तर आता मी काय नेक्स्ट सेट समजा मला डी घ्यायचंय आणि मी डी सेट मध्ये असं सांगितलं की मला 1 ते 10 मधील विषम संख्या पाहिजेत. तर आता याचं उत्तर कोण देईल? 1 ते 10 यामध्ये विषम संख्या जितक्या असतील त्या संख्यांचा सेट म्हणजेच संच. कोण सांगेल? उत्तर काय येईल? विषम संख्या म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? ऑड नंबर्स, इंग्लिश मध्ये आपण ऑड नंबर्स म्हणतो. मॅडम मी सांगू का? हा, 1 पासून 1 ते 10 म्हणजे त्यामध्ये 1 येईल का 1 ते 10 घेतलं तर? 1 ते 10 याच्या मधला 1 आणि 10 या नंबरच्या मध्ये जे काही विषम संख्या आहेत त्याचा सेट घ्यायचाय. मग 1 हा नंबर येईल का रे? नाही. नाही येणार. मग पहिला विषम संख्या कोणती येईल 1 ते 10 मधली? 2. 2 ही विषम आहे का? मॅडम 3. व्हेरी गुड. पहिली संख्या येणार 3. गुड. त्याच्यानंतर कोणती येणार? 5. व्हेरी गुड. 5. त्याच्यानंतर 7. 7 आणि लास्टला कोणती येणार? 9. व्हेरी गुड. म्हणजे इथे तुम्ही काय केलं? यादी पद्धतीने 1 ते 10 यामधल्या विषम संख्यांचा समूह केला. कोणता नंबर? 1 ते 10, 1 to 10 याच्या मधला आपण सेट तयार केला. आता यादी पद्धत कळाली का तुम्हाला? की तुम्ही लिस्ट करायची आहे. जी काही कंडिशन दिली असेल त्याच्यानुसार तुम्हाला लिस्ट करायची. यादी पद्धत समजली? येस मॅम. Yes, ma'am. ओके. ओके. आणि आता नेक्स्ट पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? गुणधर्म पद्धत. व्हेरी गुड. गुणधर्म पद्धत. आता गुणधर्म पद्धत म्हणजे काय? आता इथे मी नाव लिहिते. गुणधर्म पद्धत. आता गुणधर्म पद्धत म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो रूल मेथड. म्हणजे काहीतरी एक रूल दिलेला असतो त्याच्यानुसार तुम्हाला तो सेट बनवायचा असतो. आता मी इथे तुम्हाला एक एक्झाम्पल देते आणि त्याच्यानंतर आपण मॅम हा ह्याच्या आधी रिपीट करता का? काय रिपीट करायचं? ते ह्याच्या आधी शिकवलेलं मी आता जॉईन झालोय. याच्या आधी ना आपण फक्त बेसिक बघितलेले. मी एकदा रिवाइज करते. हा, ओके. आपण पाहिलं होतं सेट म्हणजे काय. तुमचा जो पहिला संच हा धडा आहे त्याची आपण इंट्रोडक्शन बघितली होती. संच म्हणजे काय? कोणत्याही एखाद्या समूहाचा, म्हणजे तुम्हाला आता एकत्रितपणे ज्या काही गोष्टी तुम्ही लिहिता किंवा तुम्ही कन्सिडर करता, जसं की मी एक एक्झाम्पल दिलं होतं की इयत्ता 9वीच्या पुस्तकांचा संच. यामध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तके इयत्ता 9वीची जेव्हा तुम्ही एकत्र घेता त्यावेळी त्याला आपण म्हणतो संच. ठीक आहे. संच म्हणजे काय? समूह की ज्यामध्ये तुम्हाला अचूक आणि स्पष्टपणे सांगता येतं की या समूहामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. ठीक आहे. हे बेसिक बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर तो सेट लिहायचा कसा, संच लिहितात कसा ते आपण पाहिलं. त्यामध्ये आपण पहिली पद्धत पाहिली की यादी पद्धत आहे, म्हणजे लिस्ट बनवायची असते तुम्हाला. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आहे गुणधर्म पद्धत. आता गुणधर्म पद्धत म्हणजे काय? यामध्ये एक रूल दिलेला आहे. आता काय रूल दिले बघा स्क्रीनवर, काय दिसतंय? कोण वाचेल हे? कोण वाचेल? हे बघा, ए हा एक संच आहे. इज इक्वल टू म्हणजे काय? या संचामध्ये काय आहे? आता इज इक्वल टूच्या पुढे बघा हे जे आहे ते कर्ली ब्रॅकेट आहे. कर्ली म्हणजे महिरपी कंस. 2 महिरपी कंस दिले तिथे. एक आहे तो हा स्टार्ट आहे, जिथे तुमचा सुरू झालेला आहे तो महिरपी कंस, आणि इथे तो शेवट झालेला आहे त्या कंसाचा. आणि या कंसाच्या मध्ये
जी काही कंडिशन दिलेली असते त्या कंडिशन नुसार तुमचा जो काही सेट आहे या पद्धतीला आपण म्हणतो गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धत. आता इथे काय दिलं मी एक्स. एक्स हा एक घटक आहे या सेट मधला. म्हणजे ए या सेटमध्ये संचामध्ये कोणकोणते घटक आहेत तर एक्स हा असा घटक आहे. आता कसा घटक आहे त्याची कंडिशन पुढे दिली आहे बघा. एक्स ही 1 ते 5 मधील मूळ संख्या आहे. काय आहे? एक्स ही 1 ते 5 मधील मूळ संख्या आहे. आता तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय माहितीये का? माहितीये का? हो किंवा नाही बोला म्हणजे मला कळेल. मूळ संख्या म्हणजे No, ma'am. काय? ओके. No, ma'am. मूळ संख्या ओके मी एक्सप्लेन करते. मूळ संख्या म्हणजे काय असतं की एखादा नंबर, आता जसं की 3 हा नंबर, 3 या नंबरचे जे काही अवयव आहेत म्हणजे हा 3 नंबर कोणकोणत्या इतर नंबरच्या पाढ्यांमध्ये येतो. म्हणजे 1च्या पाढ्यात पण 3 येतो आणि 3च्या पाढ्यात पण 3 येतो. पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे 2 नंबर सोडून कुठल्याच दुसऱ्या नंबरमध्ये टेबलमध्ये म्हणजे पाढ्यामध्ये 3 हा अंक येत नाही. म्हणजेच 3 ही काय आहे? मूळ संख्या आहे. त्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर म्हणतात. 3 ही काय आहे? मूळ संख्या आहे. ठीक आहे. आता जसं की 2 या संख्येला पण आपण त्याचे जे अवयव असतात ते फक्त 1 आणि 2 आहेत. म्हणजे ज्या संख्येचे अवयव 1 आणि ती स्वतः संख्या असं ज्यावेळी असतं त्यावेळी त्या संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. आता समजलं? येस मॅम. ओके. आता Yes, मी ma'am. कंडिशन काय दिलीये? कंडिशन काय दिलीये की मला सेट असा हवा आहे ए चा की ज्यामध्ये जस्ट अ मिनिट, ज्यामध्ये माझा जो काही घटक आहे हा एक्स हा घटक आहे यामधला, तर तो काय असेल की 1 ते 5 मधील मूळ संख्या. मग आता माझी पहिली मूळ संख्या यामध्ये येणार आहे 2. 2 ही पहिली मूळ संख्या येणार. त्याच्यानंतर येणार 3. आता 4 ही मूळ संख्या येईल का रे? 4 मी इकडे साईडला लिहून दाखवते. 4 याचे अवयव पडतात 1, 2 आणि 4 स्वतः. म्हणजेच आपली कंडिशन जी आहे मूळ संख्येची ती इथं सॅटिस्फाय होत नाही. म्हणजेच इथं 1 अवयव, 2 अवयव, 3 अवयव आहेत. म्हणजे 4 ही मूळ संख्या आहे का? नाही. नाही. व्हेरी गुड. मग 4 हा नंबर इथे आपण लिहू शकत नाही. आता 5 ही मूळ संख्या आहे का रे? कोण सांगेल? 5 आहे की नाही? हो. आहे. आहे. व्हेरी गुड. पण आता मला सांगा 5 हा नंबर आपण इथे लिहू शकतो का रे? येस नाही. येस. नो. नो. व्हेरी गुड. का No, नाही लिहू ma'am. शकत आपण? का नाही लिहू शकत? कारण 1 ते 5 मधील संख्या सांगितली आहे म्हणून. ऍब्सोल्युटली करेक्ट. 1 ते 5 मधली मूळ संख्या सांगितलीये. मग यामध्ये 1 येणार नाही, 2 येणार कारण 2 ही पहिली मूळ संख्या आहे 1 ते 5 मधली. 3 पण येणार, पण 4 ही मूळ संख्याच नाहीये म्हणून 4 ही संख्या आपण घेणार नाही. आणि 5 ही संख्या मूळ संख्या आहे, परंतु आपली कंडिशन आहे 1 ते 5 यांच्या मधली म्हणजे त्याच्या आधीची संख्या. त्यामुळे 5 हा नंबर पण येणार नाही. तर अशा पद्धतीला आपण म्हणतो गुणधर्म पद्धत. समजल्या 2 पद्धती? येस मॅम. मॅम. Yes, ma'am. आता मी अजून एक एक्झाम्पल देते याचंच. जस्ट अ मिनिट. आता मी काय एक्झाम्पल देते बघा. जी पहिली होती यादी पद्धत. यादी पद्धत मध्ये समजा आता इकडे लिहिते मी गुणधर्म पद्धत आणि तिकडे लिहिलं यादी पद्धत. ओके. आता समजा मी काय लिहिलं इथे, यादी पद्धत मध्ये माझा पहिला सेट आहे ए हा सेट आहे. याच्यामध्ये समजा मी काय घेते, 1 ते 5च घेते. 1 ते 5 मधल्या सगळ्या संख्या. ठीक आहे. तर माझा सेट काय होणार आता 1, 2, 3, 4, 5. हे एक एक्झाम्पल मी घेतलं आणि मी एक एक्झाम्पल घेते की मला लिसन हा शब्द आहे. लिसनचं स्पेलिंग बरोबर आहे का रे?
मॅम तुम्ही काही लिहिताय ते दिसत नाही. स्क्रीनवर दिसत नाहीये तुम्हाला? दिसतं मॅम. नाही. एक मिनिट, मी पुन्हा एकदा स्टार्ट करते. जस्ट अ मिनिट. असं जर मध्ये दिसत नसेल तर मला नक्की सांगा लगेच. आता दिसतंय का सांगा? दिसतंय मॅम. दिसतंय मॅम. ओके. कधी कधी ना रेंजचा पण प्रॉब्लेम होतो, तर त्यावेळी सांगा मला. तर आता हा जो लिसन हा शब्द आहे, समजा मला या लिसन शब्दाची लिस्ट बनवायची आहे आणि तो सेट बनवायचा आहे. तर मी काय घेणार? एल हा पहिला लेटर, आय घेणार, एस घेणार, टी घेणार, ई घेणार आणि एन घेणार. ठीक आहे. पण समजा मला इकडे मी शब्द लिहिते बॉल, BALL. बॉल या शब्दाची जर सेट बनवायचं असेल तर मी काय करणार? आता मला सांगा कसा सेट येईल? बॉल हा शब्द आहे, जसं की इथे मी घेतलं लिसन, LISTEN. बॉल मध्ये कसं येईल रे? बी हा ए हा एल हा. एल. आता बघ तू सांगितलं जसं की मी तुला एक्सप्लेन केलं, पण ज्यावेळी लिस्ट बनवता तुम्ही त्यावेळी एखादं लेटर जर रिपीट होत असेल, म्हणजे आता इथे LL हे 2 वेळा येते, तर अशा वेळी आपण लिहिताना फक्त एकच वेळा एल लिहायचं. इथे पुन्हा एकदा एल लिहायची गरज नसते. कधी? ज्यावेळी सेम लेटर असतात त्यावेळी. म्हणजे हे जे अक्षर आहे म्हणजे BAL हे जर रिपीट झालं तर पुन्हा लिहायचं नाही, एकदाच लिहायचं. आता या लिसन या शब्दामध्ये बघा वेगवेगळे लेटर होते, म्हणजे LISTEN. यामध्ये कोणतं लेटर रिपीट झालं होतं का रे? नाही मॅम. नाही मॅम. येस. म्हणून आपण ते सगळे लेटर लिहिले. पण ज्यावेळी एखादं लेटर रिपीट होतं त्यावेळी आपण ते लेटर फक्त एकदाच लिहायचं. समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके. आणि गुणधर्म मध्ये काय करतो आपण? गुणधर्म मध्ये आता मी इथे समजा डी हा सेट घेतला. आता डी हा सेट मी घेतला आणि मी इथे काय लिहिलं समजा वाय हा माझा घटक आहे या डी या सेटचा, सच दॅट याला आपण म्हणतो कसं की वाय हा असा घटक आहे, या रेषेला म्हणायचं की वाय हा असा घटक आहे की जो इंद्रधनुष्यातला रंग आहे. इंद्रधनुष्याचा रंग आहे. तर उत्तर काय येईल रे? सेट कसा लिहाल तुम्ही? डी हा सेट कसा लिहाल? इंद्रधनुष्याचे रंग किती असतात सांगा? 7. 7. कोणते कोणते? मी लिहिले तांबडा. स्क्रीनवर, मी स्क्रीनवर शॉर्टकट मध्ये लिहिले, तुम्हाला कळालं का ते? येस मॅम. काय आहे? पहिला कोणता असतो? तांबडा. व्हेरी गुड. नेक्स्ट. निळा. ना आहे ना. निळा आहे का? नारंगी. नारंगी. व्हेरी नारंगी. गुड. नारंगी. त्याच्यानंतर पिवळा. पिवळा. व्हेरी गुड. नेक्स्ट. हिरवा. हिरवा. त्याच्यानंतर निळा. निळा. मॅम स्क्रीन त्याच्यानंतर दिसत नाहीये. कोणालाच दिसत पांढरा. नाहीये स्क्रीन. पांढरा. पांढरा. आणि नंतर जांभळा. 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 ओके. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता जस्ट अ मिनिट, आता मी स्क्रीन बंद करते. आता मी दिसतीये का सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ओके ओके. तर आता आज आपण जे काही स्टार्टिंग पासून पाहिलं ते एकदा मी पुन्हा सांगते आणि नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर द्यायचं. आता काय पाहिलं आपण? संच म्हणजे काय? संच म्हणजे काय असतो? एक समूह असतो ज्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता की त्यामध्ये काय आहे. ठीक आहे. आणि तो संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत होती यादी पद्धत, दुसरी पद्धत होती गुणधर्म पद्धत. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. नाही मॅम. ओके. तर याच्यावर जर मी प्रश्न विचारला तर सांगता येईल का तुम्हाला? येस मॅम. ओके. तर आपण आता
मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ओके, आता स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न काय दिसतोय? संच दर्शविण्यासाठी सामान्य कोणत्या अक्षराचा वापर केला जातो? हा, आता तुम्हाला आठवतंय का मी सांगितल्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर काय असू शकतं? संच दर्शवण्यासाठी सामान्यतः कोणत्या अक्षरांचा वापर केला जातो रे? थोडा विचार करा. येत असेल तर पटकन उत्तर द्या, नाहीतर आपण स्वतः आन्सर बघायचे. आपल्याला बघायचं आन्सर. येस मॅम. ओके, काय दिसतंय बघा स्क्रीनवर? संच दर्शविण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील कॅपिटल अक्षर, जसं की मी संच दाखवताना तुम्हाला आठवत असेल, मी ए बी सी डी असे लेटर वापरले आणि ते कॅपिटल लेटर वापरले, म्हणजे पहिल्या लिपीतील लेटर वापरले. आठवलं का आता? येस मॅम. ओके, आता हे विसराल का? नो मॅम. व्हेरी गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन. रेडी आहे सगळे? येस मॅम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. संचातील घटकांसाठी पहिला प्रश्न होता संचासाठी. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे संचातील घटकांसाठी, म्हणजे त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही घटक आहेत ते घटक लिहिण्यासाठी सामान्यतः कोणत्या अक्षरांचा वापर केला जातो? स्मॉल लेटर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण आन्सर बघू. ऍब्सोल्युटली करेक्ट आन्सर आलेला आहे. संचाचे घटक दर्शवण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतील लहान अक्षरे वापरतात. जसं की मी देताना तुम्हाला मोठे दिले होते, पण ते ऍक्च्युली वापरताना काय वापरायचे असतात? छोटे लेटर. तुम्हाला ते एल एल समजण्यासाठी मी मोठे काढून दाखवले होते. BALL, बॉल हा जो वर्ड होता त्यासाठी. पण तिथे वापरताना आपल्याला छोटे अक्षर वापरायचे, म्हणजे कोणते? स्मॉल लेटर्स जे असतात ते. आणि संच दाखवताना कोणते वापरायचे? कॅपिटल. व्हेरी गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. जर ए हा संच ए चा घटक असेल तर तो चिन्हात कसा लिहायचा? तर हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण आता आपण या स्क्रीनवर आन्सर बघू. आन्सर आहे बघा, इथे जे दिसतंय ए आणि त्याच्यानंतर एक छोटासा सी काढलाय आणि मध्ये एक रेष काढली आहे आणि ए लिहिलंय. याचा अर्थ काय? जो ए हा छोटा लेटर मध्ये आहे तो घटक आहे संच ए चा. इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो ए बिलॉंग्स टू ए. बिलॉंग्स टू, त्या सिंबलचा अर्थ काय? त्या चिन्हाचा अर्थ आहे समाविष्ट होतो. कशामध्ये? छोटा ए म्हणजे जो घटक आहे तो मोठ्या ए या संचामध्ये समाविष्ट होतो. आता समजलं? येस मॅम. मॅम एकदा रिपीट करा ना. ओके, बघा आता मी काय करते, स्क्रीनवरच दाखवते. जस्ट अ मिनिट. आपण जिथे आपण गणित सोडवले ना तिथं जाऊ आपण आणि तिथे दाखवते तुम्हाला. स्क्रीन सगळ्यांना दिसतीये? येस मॅम. येस मॅम. ओके, आता तिथे काय लिहिलं होतं बघा. तिथे लिहिलं होतं ए आणि असं लेटर होतं आणि ए. ओके, काय होतं? ए हे सिंबल होतं आणि ए. याचा अर्थ काय? ए हा घटक आहे. ए हा काय आहे? घटक आहे. कशाचा? संच ए चा. म्हणजेच तो काय आहे? ए जेव्हा आपण लिहितो तेव्हा हा ए हा त्याचा घटक आहे. आणि जी काही कंडिशन असेल त्याच्यानंतर ती कंडिशन नुसार हा जो नंबर आहे किंवा संख्या आहे ती इथे आपण लिहू शकतो. आता समजा मी लिहिलं बघा, ए मध्ये माझे 2 नैसर्गिक संख्या आहेत आणि जर मी प्रश्न विचारला 3 हा नंबर ए चा घटक आहे का रे? आहे मॅम. आहे. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. मी प्रश्न काय विचारला? ए हा सेट आहे ज्यामध्ये 1 आणि 2 हे दोनच घटक आहेत. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला की 3 हा नंबर ए या संचाचा घटक आहे का? नाही मॅम. नाही.
नाही. व्हेरी गुड. म्हणजेच इथे असं चिन्ह येणार की 3 हा ए चा घटक नाही, समाविष्ट होत नाही. आणि जर मी प्रश्न विचारला 1 हा नंबर होतो का, तर माझं उत्तर येणार 1 हा ए चा घटक आहे, त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. आता समजलं? येस येस मॅम. मॅम. यामध्ये काही डाऊट? नो मॅम. नो मॅम. ओके. नेक्स्ट पार्ट बघायचा आपण. येस हो. मॅम. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे, मी इथे स्क्रीनवर लिहिते, वाचून दाखवा तुम्ही. चला, काय आहे, काय दिसते स्क्रीनवर तुम्हाला? संचाचे संचाचे प्रकार. प्रकार. व्हेरी गुड. संचाचे प्रकार. आता जो काही आपण संच बघितला होता त्याचे वेगवेगळे प्रकार बघायचेत आपल्याला. आता पहिला मी आता लिहिणार, तुम्ही ओळखायचं काय असू शकतं. समजा मी पहिल्या घटकाचं लेटर घेतलं ए, माझा पहिला घटक आहे असा, तर याला काय म्हणायचं असतं? एक घटक संच. एक घटक संच. याचा अर्थ काय तुम्ही सांगू शकता, कारण तुम्हाला लक्षात येईल या शब्दावरूनच. एक घटक संच. कारण कंसामध्ये एकच संख्या आहे म्हणून. व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट. काय आहे की ए या संचामध्ये 10 हा एकच नंबर आहे. मी 10 पेक्षा जास्त म्हणजे अजून मी नंबर लिहिलेच नाहीयेत. म्हणजे या सेटला किंवा संचाला आपण म्हणू शकतो एक घटक संच. जसं की समजा मी असं लिहिलंय, स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. आता कोण वाचेल? कोण वाचेल? स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. काय लिहिलं मी? काय लिहिलं स्क्रीनवर? बी बरोबर बहुरूपी कंस सोमवार बरोबर बहुरूपी कंस. म्हणजे काय? बी हा कसा सेट आहे, कोणता संच आहे? एक घटक संच. व्हेरी गुड. कारण बी मध्ये मी फक्त सोमवार लिहिलेला आहे, म्हणजेच एकच घटक दिलाय ना, सोमवार. मी दिले का सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे दिले का? नाही मॅम. म्हणजे मी जर एकच घटक लिहिला तर त्या संचाला तुम्ही काय म्हणणार? एक घटक संच. व्हेरी गुड, एक घटक संच. आता नेक्स्ट हा झाला सॉरी, हा झाला पहिला प्रकार. आता मी दुसरा प्रकार तुम्हाला पुन्हा एकदा मी एक एक्झाम्पल देते, तुम्ही ओळखायचं. बघा, ए काय दिसतंय स्क्रीनवर? ए बरोबर बहुरूपी कंस. बहुरूपी कंस. आणि त्या सेट मध्ये काय दिसतंय का तुम्हाला? काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे या सेटला आपण म्हणतो रिक्त संच. याला काय म्हणतो आपण? रिक्त संच. ज्या संचात कोणताही घटक नाही त्याला आपण म्हणतो रिक्त संच. त्याला इंग्लिशमध्ये फाय म्हणतात. काय म्हणतात? फाय. म्हणजे काहीच नाहीये त्या सेटमध्ये, संचामध्ये काहीच नाहीये. जसं की समजा मी तुम्हाला काय सांगितलं, मी आता समजा एक कंडिशन दिली की ए या सेटमध्ये एक्स हा असा घटक आहे की ही संख्या अशी आहे, ही संख्या 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. एन म्हणजे काय? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. आता मला सांगा 2 आणि 3 या दोन संख्याच्या मध्ये अजून एखादी नैसर्गिक संख्या आहे का रे? नो मॅम. नाही. नाही. म्हणजे तुम्ही जर हा सेट सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला या सेटमध्ये काय मिळेल? काय मिळेल? आत्ताच तुम्ही सांगितलं ना की 2 आणि 3
या दोन संख्यांच्या मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नसते. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं? आपण आता शिकतोय कोणता संच, त्याच्यावरून आयडिया आली का तुम्हाला? आयडिया आली का तुम्हाला? अरे म्हणजे 2 आणि 3 या संख्यांच्या मध्ये कुठलीच नैसर्गिक संख्या नाहीये. म्हणजे हा सेट जो आहे तो रिक्त संच झाला. इथे काहीच येणार नाही ना घटक. समजलं का? येस मॅम. ओके. याला म्हणायचं रिक्त संच. पहिला होता तो एक घटक संच. दुसरा प्रकार आहे रिक्त संच. आता आपण बघू, तुम्ही एखादं एक्झाम्पल द्याल का रिक्त संचचं? म्हणजे मग नेक्स्ट आपण प्रकार बघू. सांगू शकाल? थोडा विचार करा. आता जशी कंडिशन दिली तशी तुम्ही अजून एक कंडिशन देऊ शकता ना. 3 आणि 4 यामधली नैसर्गिक संख्या लिहा. 3 आणि 4च्या मध्ये असती का कोणती नैसर्गिक संख्या? नाही. नो. म्हणजे तुम्हाला रिक्त संच कळालं का व्यवस्थित? येस मॅम. ओके. आता त्याच्यानंतर आहे नेक्स्ट प्रकार, ज्याचं नाव आहे, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो शांत संच. शांत. शांत नाही हा, शांत नाही म्हणायचं. ओके. काय नाव आहे? शांत संच. ज्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो फायनाईट सेट. म्हणजे जो संच एक फिक्स संख्या आपण सांगू शकतो, म्हणजे मर्यादित संख्या आपण सांगू शकतो. म्हणजे काय? समजा मी सेट घेतला बी. बी हा सेट असा आहे की ज्यामध्ये एक्स हा जो घटक आहे ती संख्या आहे 1 ते 10 नैसर्गिक संख्या. काय आहे? 1 ते 10 नैसर्गिक संख्या. ओके. समजलं? येस मॅम. आता तुम्ही हा सेट जर लिहायचा असेल तर कसा लिहिणार? एक्स हा घटक आहे बी चा, पण मग ती संख्या कोणती आहे? 1 ते 10. मग कसं लिहिणार तुम्ही इथे? या संख्या लिहिणार की नाही लिहिणार? असं उत्तर येईल का? हो की नाही? हो की नाही? नाही. का नाही? कारण 1 पासून 10 पर्यंत, मग 2 पासून 9 पर्यंत संख्या येणार. बघा आता इथे तुमचं कन्फ्युजन झालं. 1 ते 10. 1 आणि 10च्या मधली सांगितलीये का? काय सांगितलं? हा, 1 ते 10 म्हणजे 1 पण लिहा आणि 10 पण लिहा. 1 ते 10. जर इथे मी लिहिलं असतं 1 आणि 10च्या मधल्या नैसर्गिक संख्या, तर तुम्ही कोणता सेट बनवला असता? 2 पासून हा असा घेतला असता इथपर्यंत. हो ना? येस मॅम. ओके. मग 1 ते 10 ज्यावेळी म्हणतो आपण, त्यावेळी 1 पासून 10 पर्यंत अशा 10 संख्या लिहायच्या आणि याला म्हणायचं फायनाईट. फायनाईट म्हणजे काय? तुम्हाला एक्झॅक्ट माहितीये की तुम्हाला या बी या सेटमध्ये 10 घटक आहेत. तुम्हाला माहितीये ना, मर्यादित आहे ना संख्या, की 1 ते 10 हे नंबर आहेत बाबा याच्यामध्ये. तर याला आपण काय म्हणतो? शांत संच, म्हणजेच फायनाईट सेट. समजला का हा प्रकार सेटचा म्हणजे संचाचा? येस और नो? येस मॅम. कोणते कोणते प्रकार बघितले आठवा बघू. आठवा. घटक संच, रक्त संच, रिक्त संच, हा. शांत संच,
संत संच मी आता इकडे नाव लिहून दाखवते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पहिला होता एक घटक, त्याच्यानंतर होता रिक्त संच, त्याच्यानंतर होता शांत संच, आणि आता आपल्याला बघायचंय अनंत संच. अनंत संच म्हणजे इनफायनाईट. इनफायनाईट इंग्लिश मध्ये म्हणतो त्याला इनफायनाईट सेट. म्हणजे काय, त्याचा शेवटचा नंबरच माहित नाहीये आपल्याला. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी एन हा सेट घेतला, ज्यामध्ये मी कंडिशन दिली की या सेटमध्ये मला नैसर्गिक संख्या 1 पासून पुढे जेवढ्या संख्या असतील तेवढ्या पाहिजेत. मग आता मी 1 पासून सुरू केले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या संख्या कंटिन्युअस वाढत जात आहेत. ही संख्या संपते का? नैसर्गिक संख्या संपेल का? नाही नाही नाही. म्हणजेच ज्या संचामध्ये घटक आहेत ना, हे या घटकांची संख्या ही अमर्याद असते. कशी असते? अमर्याद असते. अमर्याद येस, त्या संचाला आपण म्हणतो अनंत संच. काय म्हणतो त्याला? अनंत संच. म्हणजेच इंग्लिश मध्ये काय म्हणणार आपण? इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट. व्हेरी गुड. आता इकडे लक्ष द्या. आता मी दिसतेय का सगळ्यांना? येस येस मॅम. मॅम. ओके. आता आपण आज प्रकार बघितले, संचाचे प्रकार. पहिला प्रकार पुन्हा एकदा रिपीट करू, चला. कोणता होता संच? एक घटक संच. एक घटक संच. फॉर एक्झाम्पल सांगा की अशा संचामध्ये कोणता घटक तुम्ही लिहू शकता किंवा किती घटक लिहू शकता? किती घटक लिहू शकता यामध्ये? एक घटक. शब्दच सांगतोय ना तुम्हाला. किती घटक लिहिणार तुम्ही? एक. व्हेरी गुड. एक घटक लिहिणार. त्याच्यानंतर होता रिक्त संच. आता रिक्त संच, रिक्त म्हणजे एम्प्टी, त्यामध्ये किती घटक असतील रे? एक पण नाही. एक पण नाही. म्हणजे जो रिकामा संच आहे त्याला आपण रिक्त संच म्हणतो. त्याच्यानंतर आपण कोणता पाहिला? शांत संच. शांत संच. इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे त्याला, शांत संचला? फायनाईट सेट. व्हेरी गुड. फायनाईट सेट. हर्षदा, तुला समजतंय? ओके. इरफान, समजतंय? येस मॅम. ओके. शांत संच म्हणजे काय? आपण मर्यादित संख्या ज्या असतात, म्हणजे मर्यादित समूह आपण म्हणू शकतो त्याला, की तुम्ही आता सांगितलं की 1 ते 20 यामधल्या मला समसंख्यांचा संच हवाय. तर तुम्हाला एक डोक्यात आहे की तुम्हाला 1 ते 20 हे नंबर घ्यायचे, त्याच्यामध्ये ज्या काही समसंख्या आहेत त्याचा संच बनवायचा आहे तुम्हाला. म्हणजेच तो फायनाईट आहे. एक्झॅक्ट तुम्हाला माहितीये की किती संख्या तुम्हाला लिहायच्या, म्हणून त्याला आपण म्हणतो शांत संच. काय म्हणतो? शांत संच. संच Very संच. आणि लास्ट प्रकार कोणता होता आपला संचाचा? अनंत संच. अनंत संच. व्हेरी गुड. अनंत संच, त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. अनंत म्हणजे काय? अनेक संख्या. ज्या अमर्याद आहेत, आपण थांबवूच शकत नाही त्या संख्या. जसं की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या नेहमी वाढत जात असतात. जसं की आपण नैसर्गिक संख्या सुरू केल्या 1 पासून, 1 2 3 4 5. जेव्हा जेव्हा आपण असं म्हणू की 1,00,000 ही शेवटची संख्या आहे, त्यावेळी आपण अजून त्यामध्ये जर एक संख्या वाढवली तर 1,00,001 येणार आहे. किंवा जेव्हा अब्ज म्हणू, त्याच्यात पुन्हा एक संख्या वाढवली की पुन्हा पुढचा नंबर मिळणार आहे आपल्याला. येस और नो? येस. तर या सेटला किंवा या संचाला आपण काय म्हणतो? अमर्याद. अमर्यादित संच. येस, व्हेरी गुड. अनंत संच. आता काही क्वेश्चन पुन्हा एकदा बघायचे. येस मॅम. येस मॅम. ओके. आता बेसिक क्वेश्चन आहेत, तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे. नाही आलं तरी काही हरकत नाही, तुम्ही क्वेश्चन नीट बघा, थोडा विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चन काय आहे. ओके, जस्ट अ मिनिट.
ओके. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना व्यवस्थित? येस मॅम. ओके. पहिला प्रश्न बघा काय आहे. संचाची अचूक व्याख्या खालीलपैकी कोणती आहे? आता तुम्ही हे ऑप्शन वाचायचे. तुम्हाला काय वाटतंय कोणतं उत्तर करेक्ट असेल ते तुम्ही मला सांगायचं. त्याच्यानंतर आपण आन्सर बघू. ठीक आहे. बघा कोणते कोणते ऑप्शन आहेत. वस्तूचा सुस्पष्ट समूह की जो तुम्हाला वेल डिफाईन्ड आहे, तुम्हाला माहिती आहे यामध्ये काय आहे. त्याच्यानंतर आहे आनंदी किंवा हुशार विद्यार्थ्यांचा गट. त्याच्यानंतर आहे केवळ संख्यांची यादी. त्याच्यानंतर आहे विशिष्ट क्रमाने लावलेल्या वस्तू. आता तिथे एक हिंट पण आहे बघा. डी येत आहे मॅम. काय येतंय डी. नक्की? येस मॅम. पुन्हा एकदा बघा हिंट दिलेली आहे. हिंट बघू शकता तुम्ही. अशी व्याख्या शोधा जी वस्तूंच्या निश्चित संग्रहावर लक्ष केंद्रित करते. ही एक तुम्हाला हिंट दिलेली आहे. पुन्हा एकदा विचार करा. विशिष्ट तुम्हाला ती वस्तूचा सुस्पष्ट समूह आपण म्हणू शकतो का त्याला? एकदा चेक करायचं का आन्सर? हो मॅडम. बघा मी कुठला आन्सर सिलेक्ट केलं. नंबर 1 चा ऑप्शन. काय आहे तो? वस्तूंचा सुस्पष्ट समूह म्हणजेच काय? वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. म्हणजे अशा वस्तूंचा समूह ज्यामध्ये कोणते घटक आहेत हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. आता कळालं? येस मॅम. ओके. अजून 2-3 क्वेश्चन घेऊ आपण आणि आपण थांबू. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आहे तुमच्या समोर. खालीलपैकी कोणते उदाहरण संच म्हणून ओळखले जाऊ शकत नाही? क्वेश्चन नीट बघा. नाही विचारलेलं आहे. संच नाही. आता वर्गातील शूर मुले, तुम्हाला माहिती आहेत का रे वर्गातील शूर मुले कोणती आहेत? नाही. आता एका वर्षातील महिने तुम्हाला माहिती आहेत का? एका वर्षातील महिने येस मॅम. म्हणजे तो Yes, एक ma'am. सुस्पष्ट संच होईल का? येस मॅम. येस. म्हणजे हा संच आहे. आता इंद्रधनुष्यातील रंग हे तुम्हाला माहिती आहेत का किती असतात? येस मॅम. येस मॅम. व्हेरी गुड. म्हणजे हा पण एक संच आहे. त्याच्यानंतर आहे पहिल्या 10 नैसर्गिक संख्या. तुम्हाला सुस्पष्ट झालेलं आहे की पहिल्या 10च नैसर्गिक संख्या आहेत. मग यातला संच नाही असा कोणता ऑप्शन आहे रे? ए. व्हेरी गुड. चेक करायचा आन्सर आपण. येस मॅम. येस मॅम. ओके. आन्सर काय आहे आपलं? वर्गातील करेक्ट आहे की शूर. रॉंग आहे? करेक्ट आहे की रॉंग आहे? करेक्ट. व्हेरी गुड. तर तुमचा आन्सर आहे की वर्गातील शूर मुले हे आपल्याला आपण सुस्पष्ट नाहीये. शूर मुले किती आहेत, कोणती आहेत हे तुम्हाला माहितीये का? नाही. नाही माहिती. मग तुम्ही सांगू शकाल का की हा एक सेट आहे म्हणून, संच आहे? नाही सांगणार ना तुम्ही? येस मॅम. ओके. तर आता तुम्हाला आज जे काही शिकलो त्यामध्ये सगळ्या गोष्टी समजल्या का व्यवस्थित? येस Yes, मॅम. ओके. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. नो मॅम. ओके. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण याच्या पुढचा जो काही आहे पॉइंट तो आपण बघणार आहोत. ठीक आहे? मॅम. येस मॅम. मॅम. हा. माझं नाव आदम आहे. मी इथं मामाच्या गावाला आलो म्हणून या मामाची आयडी आहे. मोबाईल आहे मामाचा. ओके ओके आदम, काही हरकत नाही. ठीक आहे. तर आज आपण थांबूया इथेच. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट पॉइंट बघू. ओके. येस मॅम. चलो बाय बाय. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. गुड